महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था जर चांगली आहे तर आमदारांना पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा का देण्यात येते, त्यांच्या मागे पुढे दोन दोन गाड्या का ठेवण्यात येतात, असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी उपस्थित केला। हा विषय अंतिम आठवडा प्रस्तावात खरं तर मी नक्की मांडणार असल्याचं देखील सुनील प्रभू यांनी सांगितले। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आहेत। सर, काय सांगाल? एकूणच आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आमदारांकडे अद्यापही अतिरिक्त सुरक्षा बल आहे, त्यामुळे आज अंतिम आठवडा प्रस्ताव होणार होता, पण दुर्दैवाने आज तो विधानसभेत झाला नाही। कारण विधानसभेचे कामकाज नियमावली आपण बघितली तर सगळंच बदललेलं आहे। ज्यावेळी या अधिवेशनामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावाला मी उभा राहणार आहे आणि कायदा सुव्यवस्थेवर बोलणार आहे, तेव्हा निश्चित हा विषय मी बोलणार आहे। अशा वेळेला मुंबईमध्ये जिथे जिथे म्हणून दुर्घटना घडतात अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त देणं आवश्यक आहे। आणि जे पोलीस स्टेशनमध्ये असतात त्यांना 24 तास ड्युट्या करायला लागतात। त्यांची मानसिकता जी आहे ती बदलते, खराब होते। कधी कधी ते हे विचाराने आत्महत्या करतात। आणि मग अशा वेळेला काही लोकांकडे अतिरिक्त पोलीस फाटा जो दिला आहे, 2-2 गाड्या, पोलीस, मला कळत नाही की सरकारमध्ये आज अशी परिस्थिती आहे की सगळीकडे आबाद आहे, कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे, कोणाला कोणाची भीती वाटत नसेल आणि शत्रू नसतील तर मग पोलीस फाटा आणि 2-2 गाड्या कशाने देता? हे सगळे पोलीस ठाण्यात न्या आणि जिथे आवश्यकता तिथे द्या। काय कायदा सुव्यवस्था जर उत्तम आहे तर प्रत्येकाला एवढ्या 2-2 गाड्या सुरक्षा देण्याची गरज काय आहे? जे व्हीआयपी आहेत, जे प्रोटोकॉलमध्ये आहेत त्यांनाच द्या सुरक्षा, बाकी त्याला द्यायची गरजच नाही। सत्तेत असणाऱ्या आमदारांना कुठे भीती वाटते का म्हणून हे सुरक्षा पुरवली गेलेली आहे? कारण जे कारण तुम्ही सांगितलं तेच कारण देऊन तुमची सुद्धा सुरक्षा कुठेतरी कमी केली होती। हे बघा, आम्हाला सुरक्षा देवो न देवो आमच्या संरक्षणाची जबाबदारी ही सरकारची आहे। आम्हाला संरक्षण नाही दिली आणि उद्या आमचं काय बरं वाईट झालं तर हे सरकार जबाबदार राहणार आहे। परंतु केवळ सरकारचे आम्ही आहोत, सत्ता पक्षाचे आहोत, आणि म्हणून आपण 2-2 गाड्या बंदोबस्त घेऊन फिरणं आणि लोकांमध्ये मिरवणं ही आता एक फॅशन झालेली आहे साहेब। यावरती आता जो अंतिम आठवडा प्रस्ताव येणार आहे त्यामध्ये नक्की हा प्रश्न मांडल्यानंतर खरं सरकारकडून काय उत्तर देण्यात येणार आहे हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन विनोद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।